नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच जे पद्म पुरस्कारांची घोषणा झालेली आहे 2025साठी ते महाराष्ट्रासाठी जे पुरस्कारांची घोषणा झालेली आहे, ज्या व्यक्ती आहेत त्याचे आपण स्वरूप पाहणार आहोत आणि पद्म पुरस्कार कोणत्या श्रेणीसाठी किती जाहीर झालेले ते पण आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तर वेळ न वाया घालवता लगेचच सुरुवात करूयात. या ठिकाणी आहे पद्मविभूषण पुरस्कार, ते एकूण 7 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. त्यानंतर आहे पद्मभूषण 19 व्यक्तींना जाहीर झालेला आहे. पद्मश्री 113 व्यक्तींना, त्यात महिला 23, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. परदेशी NRI PIO OCI या एकूण 10 व्यक्ती आहेत आणि मरणोत्तर 13 व्यक्तींना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यातील आता पद्मभूषण पुरस्कार विजेत्यामध्ये महाराष्ट्रातील 3 मान्यवरांचा समावेश आहे. सार्वजनिक सेवेतील मनोहर जोशी मरणोत्तर, प्रख्यात गायक पंकज उधास मरणोत्तर, त्यानंतर दिग्दर्शक शेखर कपूर यांना 3 जणांना जाहीर झालेला आहे. त्यानंतर पुढचा आहे पद्मश्री पुरस्कार विजेत्यामध्ये राज्यातील 11 मान्यवरांचा समावेश आहे. वासुदेव कामत, अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली, डॉक्टर विलास डांगरे, पर्यावरण कार्यकर्ते चैत्राम पवार, व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील अरुंधती भट्टाचार्य, त्यानंतर गायिका जसपिंदर नरूला, बासरीवादक राणेंद्र भानू मुजुमदार, कृषी क्षेत्रातील सुभाष शर्मा, गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. एकूण अशा पद्धतीने या पुरस्कारांचं स्वरूप आहे आणि हा पुरस्कार जो आहे तो महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी पुरस्कार हे घोषित झालेले आहे. तरी आपण बाकीचे सर्व टोटल पुरस्कार घोषित झालेले आहे त्यावर देखील एक व्हिडिओ बनवणार आहेत, तर तो पण नक्की तुम्ही पाहू शकता. थँक्यू, धन्यवाद.